बळीवंत कर्म करी आपुला तो धर्म पुढे घालवूया सत्ता न्यावे पतना पतिता आचरणे खोटे केली सगता ती पोटी पुढे घालवूया सत्ता न्यावे पतना पतिता तुका देवा नाही भजन केली सेवा पुढे घालूया सत्ता न्यावे पतना पतिता दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण
श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता माझी वाणी तुझे वनी गुणनाम ऐसे दे प्रेम कायिका समचरण सरोजम सांदणीराम गुलाबम जगणीत पाणी मंडणम मंडणानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सबरदवासम विठ्ठलं चिन्तयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वराय निवृत्तिउदार सुपाणदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजयी देवांचे मस्तके पायावरी या करी विलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवाया न करावा प्रस्तुत प्राप्त आपल्या सर्वांना स्वीत आहे. नेहमीप्रमाणे वेळानं आलोय त्याबद्दल क्षमस्व. देवाला तुम्हाला सगळ्यांना ताटवत ठेवावं लागतंय पण पर्याय नाही. आज तरी जास्तच अडचणी आल्या. असो परिहार देण्यात काय अर्थ नाही. रोज तुम्ही ऐकतच आलाय. प्रतिवर्षी संपन्न होणारा आपला नाम यज्ञ. आता तरी असं वाटलं आपण वाळवंट्यातच कीर्तन करायचं. आता पांडुरंग तिथे नाही बरं. आता पांडुरंग कुठे आहे? शिमगावात आहे. खरंच वाटतंय असा सगळा सोहळा पाहिला की आनंद येतो. असो निरूपणाकरता सुरेखी राहत आहे. देहूचे प्रसिद्ध साधू जगद्गुरू जगद्गुरू तुकोबा यांचा महत्वाचा असा कर्मसिद्धांत सांगणारा अभंग. या लोकाचं नावच काय आहे? आणि भूमी कर्मभूमी. नाव मृत्यूलोक पण भूमी कर्मभूमी. इथं कर्म करावंच. इथं भोग भूमी नाही. हा इथं काय मरेपर्यंत काय करायचं? उपजल्यापासून मरेपर्यंत कर्म करायचं. भोग भोगण्याकरता एक वेगळी व्यवस्था भगवंतानं केलेली आहे. इथं आलं की कर्म करावंच लागतं. कुणालाही सुटत नाही. राजा असो रंक असो श्रीमंत असो गरीब असो कुठल्याही जातीचा असो त्याला कर्मातून सुटता येत नाही. भगवंताने अशी मेख मारलाय. कर्माचं स्वातंत्र्य दिलाय. सगळी पृथ्वी निर्माण केली. पृथ्वीचं दान केलं. पृथ्वीच्या दानाबरोबर शरीर दान केलं. शरीराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू दान केल्या.
आणि तुम्हाला कसं राहायचं तसं सुख राहा, सुखानं संसार करा. इतकं स्वातंत्र्य जगामध्ये कोणीही आपल्याला देत. अंडरलाईन कर, त्याचे उपकार माना. काय म्हटलं का मी सगळं दिले, माझं भजन करा, निदान 77 या बोलला का? नाही. कर्माचं स्वातंत्र्य दिलं, पण कर्माचं स्वातंत्र्य देत असताना एक मेख मारला. मेख, तुम्ही जे कराल ते तुम्हाला भोगावं. काय करायला लागल त्याची मात्र मी नोंद इथं आहे. सकाळ जाऊन बघा, आता काय बघू नका. आपल्या सगळ्या कर्माची कॅशेट कुठं आहे? डाव्या दंडाच्या इथं आहे. इथं चित्रगुप्त नावाचा, त्याचं नाव काय? चित्रपण गुप्त. चित्रपण गुप्त. सगळी चित्र तुमची गुप्तपणे इथं नोंद केली जातात. प्रमाण द्यायचं झालं तर आता येथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या, मग पुढे संचित राहील ग्वाही. तुका म्हणे तय्य मान्य. तुम्ही ज्यावेळी इथला प्रवास संपवणार त्यावेळी तुम्ही जायच्या आधी तुमची कॅसेट पोचवते. त्यामुळं कर्म करताना डोळे उघडून कर्म. एवढ्यासाठीच तुकोबाराय त्याला बलवान म्हणतात. कर्माला काय म्हणतात? बळीवंत. कर्माची बलवत्तता सांगतात. लक्षात घ्या, कर्माची बलवत्तता इतकी आहे की ते कुणालाही सोडत. कुणालाही. जेवढे 84 लक्ष योनीतले जीव आहेत त्यांना त्यांच्या कर्मापासून ते सोडत नाही. एक जाता जाता गोष्ट अंडरलाईन करा. आता 7 दिवस तुम्ही 9 दिवस पुष्कळ वेदांत ऐकलाय, पोट भरून हसायचं आणि घराकडे जायचं. आज काय गंभीर ऐकायचं नाही, अगदी मन मोकळेपणानं कीर्तन ऐकायचं. गंभीर चेहरा काय करायचा नाही, मस्तपैकी हसायचं आणि जायचं, प्रफुल्लित होऊन जायचं. काय कळाल नाही का मेंदूला तिडा दिला असं काय जायचं नाही, सगळं हलकं फुलकं कीर्तन. कर्माला जगद्गुरु तुकोबराय बलवान म्हणतात. बलवान पुरुषच बलवंताचं वर्णन करू शकतो. अंडरलाईन करा ही गोष्ट. कोण बलवान म्हणाले? बळीवंत. कर्म बळीवंतानं बळीवंताचं वर्णन करावं काय दुसऱ्या कोणी? बलवान म्हणण्यापाठीमागचा उद्देश सांगतो. बलवान बळ म्हणजे किती आहे असे लोक म्हणतात ना. मग एखाद्याचं वर्णन करावं लागत असेल तर त्या क्षेत्रातला व्यक्ती असावा का बाहेरच्या? डॉक्टरचं वर्णन वायर म्हणणं करावं? मग पटलं. आता पुढे जातो आहे ना. बघा ते काय मला इकडं बघित करायचं कीर्तन आहे. एक एक गोळा असते ते स्टॅच्यू असते तसं मला स्टॅच्यू. कोण झोपालय, कोण पेंगालय, कोण ऐकत नाही ते बघायला लागते. मग विषय चेंज करावा लागतो. लईच पेंगा लागली तर मध्ये काहीतरी टाकावं लागतं, नाहीतर मग ते सांगण्याचा उपयोग. तुम्ही झोपलात मी बडबडून काय उपयोग? माझा तिकडे बी फायदा नाही आणि दोन्हीकडे फायदा नाही, त्याचा काय उपयोग होणार नाही. कोण म्हणते बळवंत कर्माला? जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय किती बलवान आहेत? तुकोबरायांच्या बलवत्तेची इथं वर्णन करणारा कोण जन्माला आला? काळ गुलाम बलवत्तता सांगतो करी. अरे जग नतमस्तक झालं तुकोबरायांच्याबद्दल. नवल नाही, सामान्य पाया पडतात त्याला विशेषत नाही. आमच्या बी काही थोडी पाया पडतात. कीर्तनापुरतं तिथनं पुढे गेला काळजी त्याला काय प्रसिद्धी म्हणतात. जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतलं की देवानी नतमस्तक व्हावं. काय म्हटलं मी? जगद्गुरु तुकोबराय वारीला आले की देव असे खाल मान घालत होते. जगन्माता जगज्जननी तुकोबराय आले की नतमस्तक व्हायचे. हा तुकोबरायांचा अधिकार आहे. का?
दादागिरी कारण नाही, सेवेचं ऋण होत. दोन्ही गोष्टीत माणूस नतमस्तक होतो. एक दादागिरीनं, आता ह्याच्या पुढे काही चालत नाही, बरोबर ना. हे दादागिरीने जे नतमस्तक झालेलं असते ना, ते टिकत नाही. पैसे होता तेव्हा पाया पडलं, पैसे ह्याच्याकडे आले की ते त्याला पाया पडायला होते. हे टिकत नाही, बरोबर आहे ना. जगद्गुरु तुकोबऱ्यांचं मोठेपण अखंड आहे. अंडरलाईन करा, कसं आहे ते, अखंड. अखंड आणि अखंड होण्याकरता मागे बहुता जन्मी हेच करता भवता पसरणी सिनवे त्या नो गरजू हरीचे भवाडे. कास घालून या आमची कीर्तनात फिटती. ऐकणारी शानी झाली तर फिटतीच ती. समोर आपली सामान्य असलेली काही थापा मारायला चालते. समोरच्या ज्ञानोबरायांनी ज्यावेळी निवृत्ती दादाला ग्रंथ सांगताना 9व्या अध्यायात पहिली ओळी लिहिली, तरी अवधान एकले धीजे तेने सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. प्रौढीने बोलले. समोर ऐकायला निवृत्ती दादा होता का? आणि मग ज्ञानोबरांच्या लक्षात आलं, देवा माझं चुकलं प्रभू तुम्ही. तिथनं पुढे 25 ओव्या परिहारार्थ लिहिल्या. माझी योग्यता नसताना मी प्रौढीनं बोललो. हे कीर्तनकाराला कळल त्यावेळी ती सुधारते. आमचं बोलणं सगळं प्रौढीच आहे. कसलं आहे? प्रौढीच आहे. जरा कळ काढा लगेच अंगावर येते. जाऊ द्यात, आम्ही तिकडे जात नाही. बलवत्तता सांगताना जे कर्माची बलवत्ता सांगतात ते बलवान आहेत. कर्माच्या फलाचा परिपूर्ण त्यांना अभ्यास आहे म्हणून बलवान सांगतात. आता किती बलवान ऐका, कर्माबद्दल बोलतो, वेळ जाईल. इतकं बलवान आहे की देवाला सुद्धा झुकवल्याशिवाय पतित करत. ते करणे पतन पतिता पुढे घालून या सत्ता. आपल्या सत्तेच्या जोरावर देवाला सुद्धा पतित करत. कुणाला? देवाला. आता जर देवाचं स्वरूप पाहिलं तर आनंद आनंद नित्य निरामय जे कांगढे योगियांचे. देवाला कर्माची कोणतीही बाधा होत न मे लिंप्यते कर्म, असं गीतेत स्पष्ट सांगितलं. मी कर्म करून सुद्धा कसा आहे? अलिप्त आहे. बरोबर ना. मला कोणतेही कर्म त्रिगुणातीत असे आणि गुणातीत असल्यामुळे तो कर्मातीत सुद्धा होतो. त्रिगुणातच व्यवहार घडतो. जो गुणातीतच आहे तिथं व्यवहार घडायचा संबंध नाही. बरोबर आहे ना. आता आम्ही जे कीर्तन ऐकायलोय ते उगाच सत्व गुणाचा एक अंश उतारलाय आमच्यात. सगळा नव सत्व गुणातलं केवढं उतारलंय? उगाच एक अंश म्हणून इथं बसलंय. पण हे अंश मंडपाच्या बाहेर जाईपर्यंत टिकत नाही. का टिकतो अखंड? सत्वगुणाचं सामर्थ्य आहे म्हणून आम्ही इथं ऐकायला आलो. सत्वगुणाचा अंश जर आमच्यात न गेला, कारण आम्ही तिन्ही बी गुण आमच्या पाठीत आहेत आणि त्यात सत्व कमी आणि बाकीचे 2 जास्त. सत्वाचा अंश कमी आहे, रजोगुण जास्त आहे. वारीला गेलं तरी बी लाडू खाया मागते. ते कसल्या गुणाचं? आहार मागते ना. आज जरा कसा व्हायला पाहिजे? झणझणीत. हे झणझणीत मागतं. हे झणझणीत मागणं रजोगुणाचं लक्षण आहे. बरोबर आहे खोट आहे? टाळ उपाट होते मीठ नसलं तर. कोण आणि ते आचार्य म्हणते चलून दम लावणी त्याच्यात मीठच घालायनी. अरे लागलं तर घे, त्याच्यावर टाळ कशाला घ्यायला? ही सगळी रजोगुणाची. तमोगुण तर आमच्या 5वीलाच पुजलाय आणि ते का जात नाही त्याचं सांगतो. जन्मोजन्मीचा आहार, जन्मोजन्मीचे संस्कार, इहजन्मीचा आहार का जात नाही याचे कारण मीमांसा देतो. म्हणजे कर्म कळेल तुम्हाला. आम्हाला कर्माच्या बंधनातून का सुटता येत नाही? इतके कर्म केलेत. आता सुद्धा माळ घालून आम्ही परिपूर्ण सात्विक झालो का? ज्याने ज्याने झालं त्याने हात वर करा. माझ्या सकट मी उभा राहिलो फक्त एवढंच आहे, सांगायला एवढं बरोबर आहे.
का जात नाही त्याचं मी मेडिकल सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे सांगतो तुम्हाला. आमचं मेडिकल सायन्स असं सांगतं, एक वेळा घेतलेला चुकीचा किंवा चांगला आहार त्याचं रक्ताभिसरण झालं, तो रक्तात मिसळला, खाऊन पचून त्याचं रक्त तयार झालं की तो अंगातून पूर्णपणे जायला 74 वर्ष लागतात. पुन्हा कुणाला माळ घालून 74 वर्ष झाली त्याने हात. त्यामुळं आमच्या आहेत ते गुण बदलायला खरंय बरं. मी म्हणत नाही, कबीरदासचा दोहा एक देतो. कबीरदासचा दोहा अगदी काळजाला भिडतो बघा. तिल भर मछली खाय, कितनी तिल भर, तिल भर मछली खाय, कोटी गेहूं दिए दान. एक तिळभर मांस जो खातो त्यानं सप्त्यात 1 कोटी जरी पंक्ती घातल्या, किती? तिळभर मछली खाय, कोटी गेहूं दे दान. काशी हे मोक्षाचं ठिकाण आहे, मरणमुक्ती. काशी में जाके मरे तो भी मिले नरक निदान. कोरा इतर कीर्तन. तिलभर खालेलं मांस तुम्ही काशीत जाऊन जरी मेला तरी तुम्हाला कुठं जावं लागेल? कर्माची बंधनता, कर्माची बलवत्तता सांगा. हे खाणं हे कर्मच आहे ना. आहार, निद्रा, भय हे कर्मातच येतं. कर्म 4 प्रकारची सांगितली शास्त्रानं. कुठली कुठली? नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित. त्यापैकी काम्य कर्म करायचं नाही असं शास्त्राचा दंडक आहे. पण संसारिकाला काम्य कर्म केल्याशिवाय चालत. दिवसभर राबायचं आणि पगार मागायचं नाही. अशा किती जणी आहेत? तिने हात वर करा. दिवसभर भांगलायचं आणि पगार मागायचा नाही. संसारिकाला नाही बरं चालत. आध्यात्मिक आणि निष्काम कर्म करावं. आध्यात्मिक तरी कुठे निष्काम करावं लागले? आता कीर्तन निष्काम होईना माझं नाही, कशाला सांगू निष्कामता? आलंय ते पाकिटाच्या आशेनच. निष्कामता अवघड आहे. आता मी तिकडे जात नाही. तुम्ही ऐकले सगळ्या निष्काम कर्मानं चित्तशुद्धी होते, अमुक होते, मान्य आहे. पण निष्काम कर्म होतात का हे पहा. निष्काम कर्मानं चित्तशुद्धी मान्य आहे, पण निष्काम कर्म किती जणांच्या हातून होतात? सांगणाऱ्यांच्या तरी. मग ते सांगणारे आम्हाला उदाहरण देतात. सांगणाऱ्यांनी करायची गरज. परवा एका बुवान मला अत्तारणीचं उदाहरण दिलं. बुवान कशाचं उदाहरण दिलं? अत्तारीन. कुक्कू विकणारी कोण असते? अत्तारीन. मग आमच्या धर्माची असते का मोमेडीन? आमच्या धर्मात तिचा आणि कुकवाचा काही देण्या घेण्याचा संबंध नाही. ती फक्त एकूण पैसे मिळवती, लावणाऱ्यानं पतीव्रता व्हायचं. विकणारीला काय गरज? असं असतं तर मग आधी केलेली मग सांगितले संतांनी काय अगोदर आम्हाला नुसतं अत्तारणी सारखं सांगित बसले? आधी केले. त्यामुळे सांगणाऱ्यांनी जीभ थोडी तालात ठेवून सांगावी. म्हणून आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, स्पष्ट वक्ता सुखी भव. त्याला शास्त्र नाही कळालं तर चालेल, पण स्पष्ट वक्ता सुखी भव. लक्षात घ्या. कर्माची बलवत्तता सांगायला लागलोय. देवाला सोडत नाही. का आधी देवाचं कर्म सांगतो? मोठ्याचं सांगितलं की बारकं लुडबुडत नाही. बरोबर ना? देवाचं असं तर मग आमचं कसं? देवाचं वर्णन करताना सांगितलं तो कसा आहे? आनंद, अद्वय, नित्य, निरामय. नित्य निरामय हे अंडरलाईन करा. जो नेहमी निरामय म्हणजे शुद्ध आणि पवित्र आहे, त्याला कोणती बाधा होत नाही. पण हे कुठलं वर्णन आहे? निर्गुण स्वरूपामध्ये. निर्गुण स्वरूपामध्ये तो कसा आहे? निरामय आहे. इहलोकीचा देह धारण केला की इहलोकीचे नियम सुद्धा त्याला पाळावे. काय तुमचं खुरप तुम्हाला कापित नाही?
मी बनवलंय, मी पैसे देऊन आणलंय, माझं खुरप माझ्या हातावर येत नाही, बघ काय करून, जोरात जरा मारून बघ कापते का नाही. मोदीने केलेली आचारसंहिता त्यांना लागू आहे का नाही? लागू आहे ना. मग देवान केलेले नियम देवाला बोला की कर्म सांगालोय. पुढे घालून या सत्ता, कर्माला इतकी स्वतंत्रता भगवंतानं दिली, मी जरी तिथं असतो तरी मला क्षमा करायची नाही. म्हणून एक वाक्य हृदयावर कोरा, तुम्हाला आई वडील क्षमा करतील चुकीची कर्म केली तर, देव क्षमा करेल, सगळा समाज क्षमा करील, पण कर्म क्षमा करत. त्यामुळं कर्म करताना चुकीची कर्म, नाहीतर मग आचरणे खोटी. काही माणसं खोटी कर्म पांढऱ्या पेशानं वावरतात समाजात. आपण काही केलेलं नाही, ते आत झोपलं की गोळ्या खाते, सलता ती पोटी. ती कर्म तुम्हाला खाल्याशिवाय राहत नाही. आचरण जर खोटं केलं आणि जगाला दाखवलं मी काहीच केले नाही, ते तुम्हाला रात्रीचं झोपू देत. माझं सांगतो पुढे जातो. एक सलाईन लावायला लागत असल्याने 5 लावल्या, मला 1500 रुपये मिळाला असं धरून चला. 1500 घेऊन गुडगुडीत झोपत असेल. 1500 घेणारी वेगळी आणि हे बिचाण्यात उरपाट कोण होतंय. आणि एक कर्म सिद्धांत सांगतो, घराकडे जाता जाता घेऊन जावा. काही लोक म्हणतात बाबाने केलं की लेकाला भोगा येतंय, बायकोने केलं की नवऱ्याला येतंय. हे सगळ्या खोट्या थापा आहेत. अभ्यासांती बोलणं नाहीये. 4 गोष्टी ज्यानं केला त्यालाच मिळतात. भोजन, ज्याचं त्याला काय जगाला का तुम्ही जेवल्यावर बायकोच पोट भरते. भोजन ज्याचं त्याला, व्यायाम ज्याच्या त्याला, आणि कर्म झोप, या 4 गोष्टी आहेत ना, हे ज्याचं त्यालाच भोगा येतंय. लोक म्हणतात बायकोन अर्ध केलेलं नवऱ्याला जातंय आणि नवऱ्यानं केलेलं खोटं आहे सगळं. तसं असलं तर नवरा जेवल्यावर बायको पोट भरायला पाहिजे. आता मी इथं खाल्लेलं बायकोच्या पोटात गेला असेल. बोला की ह्या सगळ्या थापा आहेत. बरं, भगवंतांनी सांगितलं जो करे सो भरे, जो करतो त्यानेच ते भोगायचं आहे. देवानं सुद्धा अनुचित कर्म केले. काही धर्मरक्षणार्थ केली, काही स्वरक्षणार्थ केले. खरं सांगा मला, कौरवांच्या नाशाला कारणीभूत देव की अर्जुन?
बोला. कौरवांच्या संपूर्ण कुळाच्या नाशाला कारणीभूत कोण आहे? विटेवरचा मालक. म्हणून सल्ला देताना सरळ देत जावा. आम्हाला इथं आल्यावर कीर्तनात येताना सांगतात, महाराज आमच्यात काय गावची 4-4 कुचकी आहेत. कुचकापणा सोडून द्या रे. आता तरी सप्त्यात लई कुचकी व्हायला. कसा एकदा मोडून पडतोय काय त्यात मिळते बिचाऱ्यांना काहीच नाही. पण एक सांगू का, मी अजून 4 कर्म सांगतो. मग अशी किती प्रकारची सांगितली? 4. अजून 4 प्रकारची कर्म आहेत. कायिक, वाचिक, मानसिक, कायेने केलेलं, वाचन केलेलं आणि मनानं केलेलं कर्म सुद्धा भोगावं लागतं. कुणाचं चांगलं इच्छा करायची नसली तर वाईट सुद्धा करू नका. तुम्हाला वाटतंय माझ्या मनातलं कोणाला गावलंय? गावणाऱ्याला गावलंय. बाकीच्या कुणाला नाही गावलं असलं तरी ज्याला गावायचं त्याला गावलंय आणि ते गावतोच ते, त्याला सोडत नाही. मनानं केलेलं कर्म द्रौपदीला भोगायला येतं. तुम्ही कोण? द्वारकेचा राणा, द्रौपदीचा सक्का भाऊ, तिच्या प्रत्येक हाकेला उभा राहणारा. तिनं सुद्धा चुकीचं कर्म केलं ते तिला भोगावं. मग तुम्ही कुणाच्या जीवावर करा लागलाय रे दादा? बोला, कुणाच्या जीवावर करताय चुकीची कर्म? जिचा पाठीला का देव असून सुद्धा, म्हणून बलवंत म्हणतात तो कोबर आहे. कर्माला काय म्हणतात? पुढे घालून या. त्यानं जे इतकं पतित करतं, आपल्याला बघण्या पलीकडे आपल्या हातात काय राहत. सांगू का कर्माची ताकद तुम्हाला? आपल्याला पोटात असल्यापासून मरेपर्यंत सगळे जे भोग भोगावे लागतात ती कोणाची सत्ता आहे? तुमचं शरीर बनण्यापासून पिटवीपर्यंत बनत सुद्धा कर्मानच. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि मग तया ते भोगावया यावे. अंडरलाईन करा ही गोष्ट. कर्माच्या अधीन होताना काहीही आपल्या मनासारखं होत नाही. आणि ज्यांचं झालं असेल त्यांनी पट्ट्याने हात वर करा. करायचं जात एक आणि मग गावभर सांगते केलं काय. असंच आहे ना. म्हणून त्याला बलिवंत म्हणतात. ऐका देवाचं चुकीचं कर्म. अर्जुनानं लढाई करायचं थांबवलं. देवा समोर माझा गुरु आहे, माझा आजा आहे, पंजा आहे. मला ज्यांचा हाताला धरून मी मोठा झालोय ते माझे आजे पंजे आहेत, ज्याने आम्हाला चालाय शिकवलंय. त्याच्यावर बाण मारायचं म्हणजे काळीच चिरायला लागते का? मला हे घडणं नाही. आणि त्यातनं धर्मदेवाला सांगितला, जर मी ह्यासनी मारलं, माझे भाऊ तरुण आहेत, आताच नुकती त्यांची लग्न झालेत, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील आणि त्या विधवा स्त्रिया तरुणपणात पती मेल्यामुळं सगळ्याच काय पती बरोबर सती जाणार नाहीत. त्या कुलस्त्रिया बिघडल्याशिवाय राहणार. आणि कुल बिघडलं, कुलस्त्रिया बघडल्या, वर्ण संस्कार झाला की धर्माचा ऱ्हास झाल्याशिवाय लुप्त पिंडोदक. वाचा अर्जुनाचे 2ऱ्या अध्यायातले देवाबद्दलचे संवाद आहेत ना. सगळ्या पिंडोदक क्रिया लुप्त होतील. म्हणून जातीत पूर्वीचे लोक लग्न करताना कुळ बघिती काय पोरगी. आता आम्हालाच सांगतात, बुवा तुम्ही लय हिंडता, कुणाची बी असून दे गावती का बघा. आता त्यांनी तरी काय करणार? पोरासनी पोरीच मिळणार. ते इंदुरीकराकडं ऐका, मला सांगायची गरज नाही. मला ते बोलायला जमत नाही आणि तुम्ही ते ऐकूनात. आता हे काय उपयोग आहे का? आता कुणाची का करू नका, हे कर्मच आहे. धर्माच्या विरुद्ध केलेलं कर्म तुम्हाला भोगावं लागेल. ऐका, जर तुम्ही
क्रॉस मॅरेज केला, क्रॉस मॅरेज मिळत नाही म्हणून कुळातली सोडून, तर कुल भ्रष्ट झाल्याशिवाय. आणि एक ऐका, तुम्हाला ह्या गोष्टी मी काय जातीयता पसरवत नाही हा, नाहीतर कोणतरी उठायचं आणि काहीतरी म्हणायचं, होय तुला काय करायचं, आम्ही कुठली तरी कर ना. पण ऐका, ज्यांना पटत नाही ना त्यांना पुरावा देतो. असे ज्यांनी क्रॉस मॅरेज केलेत त्यांनी पितरांचा नैवेद्य बनवायचा तिनवीचा, आणि पितराने ठेवा. कावळ्याने शेवला ना परत या व्यासपीठावर उभा राहत नाही. कावळ शिवत ना गाक्का येते, बाबा निवड घे. जाऊ दे, पुढे जात नाही. कळलं ना मुद्दा. म्हणून पूर्वीची लोक श्रीमंत नव्हती पण कुलवान होती, शिलवान होती. घोंगड नेसावं पण अशी बळकट कास होती. आता गेलं ते पहिले दिवस गेलं म्हण. काय पूर्वेकडचा सूर्य पश्चिमेकडे उगवा लागलाय. विचार तुमच्या अंतःकरणातले बदलले. धर्माच्या विरुद्ध आचरण वाढलं. धर्मानं आपण वागायचं सोडून दिलं आणि धर्माचं आचरण जो सोडतो त्याला प्रायश्चित्त भोगावी लागतात. याच्या करता देवाचं सांगालोय. त्याला सांगितलं तू लढाईला जायलाच पाहिजे, त्यासनी मारायलाच पाहिजे. सगळ्यांचा बुक्का ह्याचा ऐकून त्यानं मारले. पंचांनी व्यवस्थित न्याय द्यायला लागतोय. आपल्या पार्टीच्याला वेगळा आणि दुसऱ्या पार्टीच्याला वेगळा द्यायचा नाही, नाहीतर पंचाचा बुक्का पडल्याशिवाय राहत नाही. हे कर्मच आहे. प्रत्येक गोष्ट कर्मात मोडते. कायिक, वाचिक, मानसिक, नित्य नैमित्तिक ही कर्मात मोडतं बाबानो. त्या म्हणून सांगतो, हे फक्त मी निगेटिव्ह कर्म सांगालोय, पुन्हा पॉझिटिव्ह कडे येतो. आता सांगालोय ती कसली निगेटिव्ह, कारण डॉक्टर असल्यामुळे सवय आहे. आधी पत्त्याने मागणं औषध तर गुण येणार. करायचं नाही केलं तर बरं वाटणार ना. एक काका म्हणते हो देवासारखा भेटला कोण, डॉक्टर. 2 जे इंजेक्शन दिले ती भांगलायलाच गेलो म्हणतात. दुसरी म्हणते ग बस, त्याचं काय सांगालीस. 4 घेतल्यात म्हणजे सगळं त्याच्या मड्याला बांधलं. काय चुकून नाही. आता खरं कुणाचं. आता हिला इंजेक्शन घेऊन झोप म्हटलं तर ही शेताकडे गेली, त्याला डॉक्टर काय बोंबलत. संतांनी आडून बोलून सांगितलं वेद निषिद्ध कर्म करू नका, पण आम्ही केल्याशिवाय राहत नाही. मग कुणाच्या नावानं बोंबलायचं. देवान माझं वाटोळ केलं. देवा नाही, तुझं तोच केलंस. ऐका बरं बोलती. माझं सोप्या भाषेचं गीत नसतं. 3 अध्याय खर्च केले भगवंतानी कर्म सांगण्याकरता. कर्मयोग, ज्ञान कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग. गीतेतले 3 अध्याय काढा. स्वतः आचरण करून जगाला दाखवून दिलं की चुकीची कर्म केली तर चुकीचं फळ भोगावं लागतं, आणि चांगली कर्म केली तरी चांगल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. ऐका, ह्यानं मारलं सगळं, कौरव मारला, सगळ्यांना मारलं नाही, आणि भेटाय त्या कौरवांच्या आईला गेला. हे बरं आहे का. कुणाला भेटाय गेलाय हो. आईनं कौरवांची आई, ती त्याची कोणतरी नात्यातलीच होती, आणि तिला म्हणला का की मी आलोय तुला भेटायला. कोण किसना काय म्हणाली. ये माझ्या भाषेत बोलतोय, तसं ती काय म्हणाय नाही हा, तुम्हाला समजण्याकरता बोलतो. आलास म्हणला देवा, ये ये ये. आलीन म्हणली आलास. ऐक म्हटला देवा, तुझ्याकडे इतका द्वैत भाव असेल असं मला वाटलं. तू जी गीता अर्जुनाला सांगितलीस तीच माझ्या दुर्योधनाला सांगितली असती, पहिल्या वेळी तो ऐकला नसता. पण वारंवार त्याला विनंती केली असतस तर त्यानं तुझं ऐकलं असतं. पण अप्पल पोट्या आहेस तू. भक्ता राखे दुर्जनाशी संवारी. ऐक म्हटली, मी अर्जुनाला दोष देत नाही, मी माझ्या धर्माला दोष देत नाही, मी माझ्या भीमाला दोष देत नाही. त्यांना भडकवायचं काम. माझा धर्म म्हणत होता भावांना मारायचं नाही. आम्हाला काय नाही दिलं तरी आम्ही कुठेतरी जाऊन
झोपडी बांधून राहूया, तो धर्म आहे. म्हणून वारकऱ्यांना एवढं देताना असंच करतात का? पण तू माळकरी माणूस, तुला काय करायचं, घेत ती पडीक जमीन मागायला येते, होतंय ना. तू समजूतदार आहेस. समजूतदार असला तर काय पोटात बिब घालायचं आहे? समजा चांगली त्याच्याकडे गेली आणि ह्याच्याकडे आली का, हे खडकाबरोबर काय धडका मारेल? काय गरज होती सांगा ना. सोप्या भाषेतलं तत्वज्ञान ऐक म्हणले. आता माझ्या मृत्यूच्या मुलांच्या कुळाचा नाश करण्याकरता तू जबाबदार आहेस. आणि माझा, आणि ही कोण होती? पतिव्रता आहे. उगाच भेटायला जायला नाही. गांधारी कोण आहे? पतिव्रता. अशी पतिव्रता विश्वास झाली नाही. कर्म बघा तिचं किती दिव्य आहे. नवऱ्याला दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधणारी अक्का अजून जन्माला आलेली. आपल्या पतीला दिसत नाही म्हणून काय बांधावं डोळ्यावर? जर कुणी आम्ही आंधळ्याला दिली, यांचं भाषण नुसतं ऐकायचं. बाबाला अक्कल नव्हती, मला आंधळ्याच्या गळ्यात त्याच्या संपत्तीला काय इस्तू लावायचं असंच म्हणतात. तर तिला डोळा नाही, संपत्ती काय करायची आहे म्हटली असती का नाही. एक राजकुमारी वास्तवैभव भोगलेली, सगळी वैभव जिच्या पायात लोळतात. आताच जे अफगाण आहे ना, अफगाण, त्या गांधार मधली ती गांधार नरेशाची मुलगी आहे. संपत्ती पायाखाली लोळण घालते आणि आंधळा नवरा बघून बाबांनी दिलेली आहे. आणि एवढी निष्ठावंत निघाली की माझ्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून डोळं बांधलं. आमच्या अक्काने म्हणाले असती, ह्याला रोज आंघोळ घालाय न्याय लागतंय, इकडे न्याय लागतंय, ताट वाढलं तर दाखवाय लागतंय, मरणाका झालाय, किती ह्याच करायचं बघा ना. खरंय खोटंय? खरंय. पण त्या माऊलीनं पट्टी बांधली आणि म्हणूनच देव भेटायला गेला. तुका म्हणे पतिव्रता काय कर्म दिव्य म्हणून सामान्यांना भक्ती करता करता संतांनी सांगितलं, स्वामी अरे सामान्यांना माळ घालून कीर्तन करणं उड्या मार म्हणत बसले नाही संत. तुम्हाला देवाची प्राप्तीच करायचं आहे तर वेगळा मार्ग सांगितला. सामान्यांना संसारिकांना संसार करून माळ करतात हे नशीबवान नाही सोडा, पण आम्हाला वेगळा परमार्थ करायला सांगितला नाही. संसारिकानं आपला पितृ म्हणजे देव म्हणजे वडील आहे, त्याची आज्ञा प्रमाण माना. तुमचं देव तुमच्याकडे आल्याशिवाय आई बाबाला जर वृद्धाश्रमात घालून इथं येऊन धोतार फिटोस तर नाचलास तरी देव ढुंकून बी बघत. नावडेसा झाला बाप पर्वत चिंतनाला लावून घेतला. बाप ज्यांना आवडत नाही. पितृवचन म्हणजे विष्णूची पूजा आहे, स्वामी काज म्हणजे विष्णूची पूजा आहे, आणि पतीची सेवा म्हणजेच विष्णूची सेवा. म्हणून कोण गेला? या चौघांच्याकडं देवाला जावं लागतं. त्याला देवाकडे जायची अंडरलाईन करा. पतिव्रतेकडेच देव गेले, नमस्कार केला, हो या त्या म्हणले. मग आता काय करू?
ऐक माझ्या आईचा शाप म्हणले, जसं माझा कुळाचा नाश झाला ना तसं तुझंही कुळ नाश पावे. देवाचं कुळ नाश करायची ताकद पतिव्रतेत आहे. या अक्का म्हणतात आमचा तसला मालक नाही सेवा करायचा, तेवढा आंधळा तरी नाही ना. जाऊ दे, हे बोललं तर आम्हीच का, तुम्ही स्त्रिया झाला म्हणून, आणि ती स्त्रिया का झाला त्याची बी कारण मीमांसा आहे. कोण काय होतो. आमची रचना करताना सुद्धा सगळी एकसारखी आहे. काही कर्म मानत नाहीत. काही लोक सो कॉल्ड क्वालिफाईड लोक येतात ना, आम्हाला विचारतात काहीतरी सांगायला स्पर्धा, सांगा बरं प्रत्येकाचं कर्म सारखं नाही म्हणून प्रत्येकाचं शरीर सारखं आहे का भिन्न आहे? एकाच आईच्या पोटातनं येणारी दोन मुलं सारखी आहेत का भिन्न आहेत? भिन्न काय आहेत? कर्म भिन्न आहेत. या कीर्तनात बसले, एक धाब्यावर आहे, धाब्यावरलं कीर्तनातलं सारखंच असल? बोला की, एक आमचं पोरगं कुठं आहे? कीर्तनाच आहे, आणि एक कुठे आहे? धाब्यावर आहे. मग धाब्यात आणि त्याचं गणित एका जागेत होईल? म्हणून भिन्नता आहे. बरं, कर्मानं शरीर घडतं. म्हणून तर आमच्या मुका झालो, आता जी मुखी आहे ती का झाल्यात मुखी, त्याची कारण आहेत. बरं, संतांनी सांगितलं. आता मी म्हणत नाही, कोणाचा धिकार करत नाही, कोणतरी मुक येऊन कानाखाली मारेल, टीका करत. मुका झालो, बहिरा झालो, का झालो? किती बलवान आहे. देव आपलं सगळं कुळ वाचू शकलं असता का नाही? सामर्थ्य का नाही तेवढं? तुझा शाप मला काय करू शकत नाही म्हटला असता, म्हटला असता का नाही? राहिलं का कुळ? कसं गेलं ते सांगतो आणि मग आमच्या कर्माकडे येतो. वेळ पुष्कळ. हे अभंग असे आहेत, ह्याच्यावर जेवढं चिंतन करा तेवढं थोडं आहे. प्रत्येक जीवाची कर्म सांगायला लागलं तर आता त्याचा कुळाचा कसा नाश झाला,
आमच्यासारखा म्हणाला असता हिच्या शापान काय होतंय. आता आमची भाऊबंधन टासा घासत नाहीत. तुझा सगळा काय होऊन दे, कावळ्याच्या शापान गाय मरती नाही होत तसं. ऐका, आले घरात, शाप देवाला सलत होतात. कुठं कुणालाही आपलं कुळ, त्याचं केवढं कुळ होतं माहित आहे, सांगू आता. त्याचं 100 तरी मांडलं, ह्याचं 56 कोटी यादव. हिची पोरं सांगतो, बायका 16,108. प्रत्येक बायकोला 11 पोरगणी 1 पोरगी. घरातच पॅनेल. प्रत्येक स्त्रीला किती होती मुलं? भागवतात आहे बरोबर. माझ्या पदरचं सांगत नाही तू, आणि कवा मोजाय गेलास म्हणाय काय विचारतील सांगता येत नाही. बो हा म्हणजे कळतंय, पुराव्याशिवाय बोलू नये. नाहीतर मग तू कुठं आणि वाचलंस ते, कुठं लिवलंय ते विचारा येतात. एक एक काय विचारतील सांगता येत नाही. खरोखर अज्ञान म्हणून विचारणारी वेगळी, आणि आपल्याला माहित आहे ह्याला येते का नाही बघूया म्हणून जास्त. एकांतर पेरणोलीत रावणाचा दृष्टांत दिला. रावणाची पोरं, तिची पोरं बी लई, ह्याच्यापेक्षा जास्ती. त्याच्या 16,000, याच्या 80,000. 16 पंचे. तुकोबरायांनी असं प्रमाण लिहिलंय, पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, कोण याचं लिहित बसणार म्हणले. या लिहायचं काय 2 महाराजांनी अभंग लिहिलाय, पुत्र पौत्रांचा लेखा कोण कोण करणार ह्याचं लिखाण म्हणलं. एवढी पोरं तिची एकट्याची. ते मी कीर्तनात सांगताना त्या शायरी काय ऐकायला बसलो होतो. ती वेदिक असतात, अध्यात्म चांगलं सांगतात. ती तत्वज्ञान त्यांच्याकडे खूप मोठं आहे बरं, पण सांगण्याच्या तरीका चुकीची आहे. तत्वज्ञान चांगलं आहे खरं, सांगते घेऊन, त्यामुळे कोण ऐकत नाही. जरा उचालली की आणा म्हणते, नाहीतर डपाळ वाजत नाही. सगळं तत्वज्ञानच आहे त्याच्यात. बघा, पण सादरीकरण करण्याची चुकीची पद्धत आहे, म्हणून ते लोक ऐकत प्याल्याने का सांग ऐकतील का लोक, सांगा बरं. ऐका, त्याचा नाश कसा झाला. त्यांनी मला प्रश्न विचारला, रावणाच्या पंज्याचं नाव काय? आजा बी नव, बा बी नव, पंजा. मी म्हटलं, मी धोतर घातलं म्हणजे काय हेळवी वाटलो हे कुणाकडं सगळं. चला आता झोप गेली ना, या मुद्द्याकडे. हे कीर्तन नाही, आड कीर्तन, कीर्तनातलं न. या मुद्द्याकडं, यादवांचा नाश कसा झालाय का? शाप तर लागलाय, देवाला सला लागलं. देवाने इतकी काळजी केली की या शापापासून मुक्त व्हायचं, एकाही पोराला बिघडू द्यायचं, जेणेकरून भांडवून यांचा नाश होऊ नये म्हणून. पण गंमत अशी झाली, याच्या 16,108 राण्यापैकी 108 राण्यापैकी एकच जांबुवंती नावाची बायको होती. कोण? जांबुवंताची मुलगी. रामायणातला जांबू, नळ, नील, जांबुवंत आणि हनुमान हे खंदे सरसेनानी कुणाचे? रामचंद्राचे. जांबुवंताला सगळ्यांपेक्षा जास्त ताकद होती. केवळ आणि केवळ देवच त्याला हरवू शकतो, एवढं त्याला काय होतं? वरदान. मग देवानं विचार केला, ह्याला लंकेत पाठवलं तर माझ्या बायकोला रावणाला मारून हेच घेऊन येईल आणि आयुष्यभर बायकोचं टोमणं खायला लागते. ते ना आणली म्हणून ह्यो बसला घरी भजन करेल. हिची बायको ह्याला सोडवाय आली म्हणून त्याला सांगितलं सेतू बांधतो. कुणाची कशी जिरवायची त्याला लय माहित आहे. देव फार हुशार, चतुर तू शिरोमणी. मग त्याची युद्ध करायची खूप. पहिलवानाला जर कुस्तीच नाही मिळाली तर त्या ताकदीला काही इस्तू लावायचा आहे का? त्या कीर्तनकाराला तारकाच नाही, काय करायचं? बोंबलायचं. सगळं येतंय, कोण तारकाच देणार? ते म्हणते कुजलो कुजलो.
बरेच कीर्तनकार आमच्याकडे येतात, आम्हाला तारकाच तिकीट असल्या तर द्या म्हणतात. म्हटलं माझ्या बंद्याला पाठव तर तिकडे मोबाईल द्या. मला ते म्हणायचं नाही. यानं सांगितलं देवा मला नुसतं तू शेतू बांधायला लावलास आणि मला युद्ध करायचं कधी, ही तुझी इच्छा पुढची जन्मात पुरी करतो. आणि कृष्ण अवतारामध्ये त्याच्या गुहेत गेला आणि त्याच्याबरोबर मल्लयुद्ध केलं. कुणाबरोबर? 7 दिवस हरवता आलं नाही देवाला. कुणाला? जांबुवंताला. इतकं रात्रंदिवस युद्ध केलं. 7व्या दिवशी पाठ लावली, छातीवर पाय ठेवला. सगळी आसवाल बघित बसली ती कुस्ती यांची. जांबुवंत म्हणजे अस्वलच का. आणि मग त्याची मुलगी अस्वलीन ती बी बघालते आणि ह्याचा पराक्रम आणि रूप बघून भाळली. आणि मग बाबाला म्हणली बघ जमते का, हेच पाहिजे. पराक्रमाला भाळली. देवाला अस्वलनी बरोबर लग्न करावं लागलं. हे देवाचं क्रॉस मॅरेज आहे. म्हणून कुळाचा इथं यायचं आहे मला. जर देवानं क्रॉस मॅरेज केलेलं देवाला सक्सेस होत नाही तर तुमचं आमचं काय. म्हणून जुनी माणसं अंगठे बांधत होते, आडून बसायची. जातीत नसलं तर उठा, थांबायचं नाही. किती बी देऊन देत नाही, किती बी देखणी असून देत, उठा आता बसा. या दिवस शादी करा, उद्या बिघडलं तर काय करायचं, येऊनच जाऊया. ऐकायचा पुढचा प्रसंग. 16,108 7 पत्न्यानं मुलं होती, पण जांबुवंतीला बाळ नव्हतं. त्याला माहित होतं हे जर बाळ पैदा झालं तर आमच्या फळाचं वाटोळं लावल्याशिवाय. प्रसंग असा आला, सत्यभामेला बाळ झालं आणि देवाचं बाळ होतं. पाळण्याचं बारसं ठरलं, बारसं घालायला लागली. आणि जिला मूल नाही तिला मूल घ्यावं असं वाटतं आणि द्यावं हक्कानं तिच्याकडे. काय द्यायचं? पॉझिटिव्हिटी तयार होते. सतत सतत बाळ घेतलं तिनं, त्या बाईनं, तर तिच्या अंतकरणातले ह्युमन्स वाढतात आणि तिला बाळ होण्याची शक्यता असते. खरं ह्या हक्काने दिलं तर ना. हे तेव्हापासून चालत आलंय. बरं, आपल्या अक्काला बाळ झालं म्हणून पाळण्यात घालायला सत्यभामा शृंगार करायला गेली होती. हिनं त्या बाळाला घेतलं आणि पाळण्यात घालायला पुढं पुढे गेली. सत्यभामा गर्विष्ठ होत्या, मानी होत्या. बघा जाऊन पाहिजे तर, पटत नसलं तर सत्यभामेची मूर्ती कशा आहे बघा, तिथं जाऊ अशी उभारल्या बघा ताटून. तेवढा तुम्हाला टाइम कुठं आहे खरं. राधा माता आणि रुक्मिणी माता, रुक्मिणी मातेपेक्षाही नम्र मूर्ती राधा मातेची आहे. प्रेम मूर्ती आहेत त्या. आणि ह्या कर्तव्य दक्ष आहेत, देवाच्या कर्तव्य, ह्या खऱ्या पत्नी आहेत. त्यामुळे कर्तव्य दक्ष आहेत त्या, सोजवळपणानं उभ्या आहेत, पतिव्रता आहेत. राधा माता ह्या प्रेम मूर्ती आहेत आणि प्रेम लवतं असतं नेहमी. आपल्या प्रेमाचा आदर करणं म्हणजे प्रेम. त्याच्याकरता त्याग करणं प्रेम, शिरा कापून घेणं प्रेम नव्ह. जाऊ दे आता, मला तिकडे जायचं नाही. तिकडं सत्यभामा आलेली सगळ्या अष्टराण्यांच्या आणि 16,108 राण्यांच्या देखत अपमान केला. या वांजुटीकडं माझं बाळ कोणी दिलं, काढून घेतलो. आमच्यातच हाय म्हणता, हे तेनच देख दाखवलं. यावी म्हणतात वांजुटीच्या हातनं पाळण्यात घालायचं नाही का. बरं, काढून घेतलं. राग आला. बरं, कुणाला? सत्यभामे. गेल्या आपल्या महालात रडत. एवढ्या माणसात अपमान सहन झाला नाही. देव गेले पाठीमागनं समजवायला. अगं ऐक, रडू नको. काय नाही म्हणले, तुम्ही देवायला मला आत्ताच्या आत्ता काय पाहिजे? सगळ्यासनी 11 दिलीस, मला एक तरी, आणि तुला काय अशक्य नाही. स्वतः भगवंत म्हणतोस ना, करतुम करतुम. देव काय म्हणले बघ, अगं जांबू, त्यांना आगाऊपणा करायचा. एखादी वस्तू जर भगवंतांना आपल्याला दिली नसेल ना, त्याच्याबद्दल अट्टहास करायचा नाही, कारण त्यातच आपलं काय आहे,
हे कुणाला माहित आहे? देवाला माहित आहे. ती म्हणली वाटोळ सगळ्यांचं लागलं तरी चालर, खरं वांजुटी म्हणून मरणार. देवान काय केलं बघा, क्रॉस मॅरेज आहे म्हणला. हे जर हिला बाळ झालं तर अवघड होणार. ते म्हणला तुला माझ्यापासून पुत्राची प्राप्ती नाही, तुला शिवांची तपश्चर्या करावी लागेल. 1 वर्ष शिवांची तपश्चर्या कर, शिव प्रसन्न झाले तर त्यांच्या आशीर्वादाने तुला काय होईल. म्हणून तिने शिवांची तपश्चर्या केली आणि 1 वर्षानं बाळ झालं. म्हणून त्याचं नाव सांब ठेवलं. कोणाच्या कृपेने झालं ते शिवांच्या. आणि त्या सांबानं सगळ्या यादवांचा कळलं माझं बोलणं. म्हणून क्रॉस करायचं. जर देवाचं कुळ वेद निषिद्ध कर्मानं जात असेल तर हू यू आर, तू कोण आहे रे शेंबड्या. विचार करून बोलतात बरं. म्हणून स्वधर्म जो आपुला आचरण्यात कठीण येऊ झाला. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात किती जरी कठीण प्रसंग आला तर आचरून आचरावा तोची भक्ती. ते स्वधर्म आहे निधनम श्रेया परधर्म भयावह असं वाक्य घालून टाकलं तिथं. स्वधर्मानं मरण आलेलं चांगलं, पण परधर्मात विजय प्राप्त झालेल्या सुद्धा काही कामाचा. हे आता आम्ही ओरडून सांगितलं तर तुम्ही काय ऐकत नाही आणि आम्ही सांगायचं थांबत नाही. तो काय सांगतोय त्याला काय काम आहे? आमच्यावर भंडाराच टाकलाय, काम नाही. ऐका बरं, तोच साम बिघडला आणि मग देव चुकले. आता माझं कुळ राहत, मी देव असलो तरी माझं कुळ राहत. गांधारीचा शाप ठरला. ते श्याम पोटात फडकं चिंतकं बांधून श्रीमंतीनीकडे गेलं. वाचा शिवलीला अमृत. जोडप्याने 2 जण एकान पायीचं सोंग घेतलं एकान. म्हणून पुरुषांना सांगतो, शृंगात सुद्धा शृंगी भजनात सुद्धा अंगावर साडी लावायची, नाहीतर पुढच्या जन्मात ताली बजाने वाला बन जाएगा. मी म्हणत नाही, प्रमाण म्हणून पाहिजे. जर आता तुम्ही पुरुषपणाचा अपमान केलात आणि साडी नेसलात, पुढच्या जन्मात मग समजून जायचं ना स्त्री ना अवस्था प्राप्त होते. लक्षात घ्या. आणि शास्त्रानं लिहिलेली वचन आहेत, डॉक्टर पन्हाळ्यांचं मत नाही. ऐका, जर देवाचं अनुचित कर्म वंशाच्या नाशाला कारणीभूत असतं तर मग आमचं काय? मग आता ही सगळी वाईटच कर्म सांगायची का? थोडी चांगली सांगतो आणि पुढे जातो. सगळं विस्तृत बोलायचं म्हटलं तर अजून देवाचं सांगताय कर्मेला अरे कर्मेला
मोठ्या मोठ्यांची यादी बघून घ्या. कर्मे दशरथ झाला, आपला कर्मे मन्मथ झाला असेल, राग, त्याच्यात सगळ्यांची यादी 8 चरणाचा अभंग आहे. माऊलींचा बघून घ्या बरं. परियेशी गवाराचा कर्मे निर्वंश झाले, बिल्ले विंदिले शारद. बिल्लानं भगवान श्रीकृष्णांना मारलं. कोणी? बिल्लानं. भगवान श्रीकृष्णाचा अंत कशानं झाला? एकच सांगतो जाता आता. राम अवतारामध्ये भगवंतानी झाडाच्या आडाला लपून कुणाला मारला? वालीला. वालीला मारला. समोरासमोर युद्ध करून मारता येत नव्हतं का? त्याला वरदान होतं. कुणाला? वालीला. समोरासमोर जो तुला युद्धाला येईल त्याची अर्धी ताकद तुला मिळेल आणि मग तू त्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय त्याची पहिली ताकद आणि हिची अर्धी ऐकल ते त्याला. म्हणून देवानं आडाला उभा राहून बाण, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण धर्माचं सारण सांगितलं त्याने. सावज आहे म्हणून ज्यावेळी, आता हे पुढे सांगतो तुम्हाला, वालीला मारलं ना, वाली सामान्य नव्हता. त्यानं मारले बाण देवानं, त्याला माहित होता. ए रामा म्हणला, इकडे ये. कुणाला? देव असलास तुझ्या घरात, मी तुझं काय वाईट केलंस ते मला मारलास, त्याचं कारण सांग. व सरपंच झाला म्हणून ह्याच्या कानाखाली मार, त्याच्या कानाखाली मार, चालेल का ते? दिवस आहे म्हणून काय बी करतोस का? आम्ही आमच्या कर्माची फळं भोगतोय, तुला ढवळाढवळ करायची गरज नाही. खरंय, आणि करतच नाही, त्याला करायचा अधिकार. म्हणून देवाच्या नावानं बोट घासायची नाही. आम्हाला सवय पडली आहे या ग्रामीण भागात, तरी आम्हाला ऐकून ऐकून वीट आलाय. एक अक्का म्हणती, ही जशी म्हस घरात आली, आमच्या घराचं गोटा सगळा, ती म्हस न म्हणतात ना, जशी ही म्हस घरात आणून बांधली तसा गोटा रिकामा झाला. मग ज्याच्या घरात आधी होती त्याचा का रिकामा व्हाय नाही रे, आराम. मग एक सुनेला दोष देतात, पांढऱ्या पायाची. ही पांढऱ्या पायाची आली आणि सासरा मेला. मग तिचा बाप 25 वर्ष का मराय नाही, त्यांच्याच घरात होती नव्हती. अरे हे मरण कर्म ही तुमच्या कर्माची फळ आहेत. म्हणून भगवान तुकोबारांनी मेक मारली, रुसून या काय देवावरी. देवावर रुसू नका, न लगे पुसावे आणि का बहुता, आपुल्या संचिता वाचून या. दुसऱ्यावर रुसू नका, दुसऱ्यावर राग काढू नका. तुमच्या कर्माची फळ तुम्हाला भोगायला येतात, निमित्त मात्र ते होईल. जसं काय माणसं आता म्हणतात, हो आम्ही कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, तरी बी लोक आमच्या मध्यात येतात. आता तू मध्यात नाहीस, मागच्या जन्मात सगळ्यांच्या मध्यात तूच होता. आता मध्यात नाहीस का? खरं माग काशी करून आलं ते कोणी पेडायचं. काही कर्माची फळं क्विक आहेत. कर्म सिद्धांत कसा आहे? काही कर्म आता केली आताच भोगायची, काही कर्म आता केली काही तासानं भोगायची, काही कर्म काही दिवसांनी भोगायची, काही कर्म वर्षानं भोगायची, काही 12 वर्षानं भोगायची, काही जन्मांतरानं भोगावी लागतात. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल. तापल्या तव्यावर हात ठेवला, वरसान भासतंय का लगेच? तापलेल्या तव्यावर हात ठेवणं हे काय झालं? कर्म. बरोबर आहे. आता तापल्या तव्यावर हात ठेवल्यावर भाजणार लगेच काय? ते 8 वर्षांनी भोगा येईल, लगेच आहे. आता ऊस लावला, वर्षांनी तोडाय जायचं का उद्या? ऊस लावलेल्याची फळ कधी मिळतील? 1 वर्षभर गप बस. भात लावलं 4 महिने गप बस. भुईमुग लावला 5 महिने गप बस. आता गाठले जावायला पत्र लिहाय, शेंगा काढा या, तुकडून आली या काल, आणि फोन करायला शेंगा धडधडीत काढायला तुम्ही या व्यक्तीला जमायचं नाही, कळायचं नाही अक्का, गप बस. काही फळ जन्मांतरानं, काही तरुणपणी केलेलं म्हातारपणी भोगायला येतंय. काही कर्म याच जन्मात भोगावं लागतात, आणि शिल्लक राहिलेली पुढे यायला लागते, भोगायला यायला. उदाहरण देऊन सांगतो, चांगली कर्म सुद्धा चांगली भोगायला येतात. म्हणून मगाशी म्हटलं तर चाली द्या.
11:15 वाजले, 11:30 पर्यंत रोज आहे. 11 दिवसाचा दणका आहे. वालीच सांगतो राहायला वालीला बाण मारला देवानं बोलिवलं, झाडाच्या आडाचा बाजूला ये, तुझ्या हातनं मरण म्हणजे मला मोक्ष आहे, पण अजून माझी मरायची इच्छा, अजून माझी, तुला रावणालाच मारायचा होता तर 6 महिने पोराच्या पाळण्यावर खेळणा म्हणून बांधला होता. कुणाला? अंगदाच्या पाळण्यावर रावणाला ह्यानं खेळणा म्हणून बांधला होता. एवढी ताकदीच आहे, राम भक्त आहे, आणि तरी रामानं मारलं. विचारलं मारण्याचे कारण दे, देवान पहिलं कारण दिलं, माणसानं चुकीचं काम केलं की खोटं बोलायची सवय असते ना. चुकीचं काम केलं खरं बोलता का खोटं? सोपं सांगू, बांध कापून दुसऱ्याचा आलाय, बांध कापता म्हणता काय माझं आपण त्यातला नाही म्हणता, माझं वसाड पड नाही एवढं, तुझा कशाला कापू, समजून जायचं हेनच कापलाय. चुकीचं कर्म केलं की माणसाला खोट बोलावं लागतं, हे शिकवलंय. तो काय म्हणला त्या वालीला, देव मारलं मान्य करतो तुला, पण मारलं का त्याची कारण मीमांसा देतो. तू तुझ्या भावाची बायको पळवून नेलास आणि दुसऱ्याची पत्नी पळवून नेणं हा देह दंडनीय गुन्हा आहे, त्यामुळे तुला मारलं. ते खदादा हसायला लागला. कोण? वाली. ए देवा म्हणला, तू एक पत्नी राजा, आम्ही माकडा आहो, कुणाची बी पळवून नेत आहोत, आम्हाला तुझा हा नियम लागू नये. वांडर पशुवादिकान आहे का? तू राजा एक पत्नी, मला राहायची गरज नाही. काय माकडे लग्न करून एका बरोबर राहत्यात? नाही राहत ना. पशु काय पाप पुण्य जाणत, त्यांना पाप पुण्याचं काय नाही. आम्ही मांडराय म्हणला, एक कारण कुणाला तरी सांग जा, मला शिकू. देवाला वाटलं जरा हुशार दिसतंय, परत दुसरं लबाड बोलायला सुरू केलं. मार, मग तू पशु आहेस ना? होय. मग मी राजा आहे म्हणला. मी कोण आहे? राजा. आणि राजाला शिकार करायचा अधिकार आहे. काय सांगितलं? मृगया हा राजाचा हक्क आहे. केवढा देव खोटं बोलला बघा तिथली. मग आता तू वनवासात आहेस काय गादीवर बसलास? काय वालीच्या भावार्थ रामायण मध्ये सुंदर विषय आला बरं. तू राजास मान्य, राजकुळात जन्माला येऊन राजा होत नाहीत. आता संतांच्या कुळात जन्माला आल्यात, ते काय संत आहेत? फडकरीत आहे. मी स्पष्ट बोलतो, आणि कोणाला घाबरत त्याने कबूल करावं. ते फडकरीच आहेत का संत आहेत? हे गाव माझं, ते गाव माझं, दक्षिण्याकरता स्पष्ट बोलतो. आता संप्रदायाबद्दल जी हे जर खरोखर संत प्रवृत्तीचे असते तर संप्रदायात चालेला भ्रष्टाचार त्यांनी थांबवला असता. फरमान एका फडकऱ्यांनी जर काढली असती तर आमच्या इथं नको त्या प्रक्रिया वारकऱ्या संप्रदायात झाल्या नसत्या, संप्रदाय बिघडला नसता. ह्यांचीच आचरण दड नाहीत. आणि मग ही काय जगाला सांगणार आहे? मी फडावर जाऊन असं कीर्तन केलं, गप्प खालामान घालून बसली. बोलला तर काय करते? तुम्ही तसा संतांनी आचरण ठेवून जगाला सांगितलं म्हणून संतांची वचन हृदयात आज कोरतोय. आज 700 वर्ष झाली तरी ज्ञानोबा तुकोबा आम्ही विसरत नाही. यांचे नाव कोण घेतात? येतात का? बोला. त्यांच्या कुळात जन्मला म्हणजे तो होत नाही. बरं, तू राजकुळात जन्मलास पण पदभ्रष्ट आहेस. तू राजा अजून झालेला, राजाचे कोणतेही अधिकार आता तुला नाही. सरपंच होतो तेव्हा मारू दे शिक्क, काय रिटायर झाल्यावर बी मारतोस? कोण तुझ्या सैलाने शिक्क्याला विचारेल? म्हणला खबरदार म्हणला राजा. म्हणजे बर, त्यात नाही तू राजकुळात जन्माला आलास, शिकार हा तुझा अधिकार आहे, पण शिकारीचा नियम असा आहे म्हणले, ज्याची शिकार करावी ती भक्षण करावं. खा मला, खाईला तर देव. पट्ट्या निघालास म्हणला, चुकलं गा दादा. आता तुला मला मार म्हटलं असतं, पण मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, अजून माझी कामं बरीच आहेत. या बदल्यात तू मला पुढच्या जन्मात मार. आणि मग पुढच्या जन्मात वाली भिल्ल झाला
आणि देवाच्या डाव्या अंगठ्यावर बाण मारून देवाला ठार मारला. माया करणाऱ्यानो 10 वेळा विचार करा. पोराला म्हणते कान धर, बकऱ्याचं. बायकोला म्हणते वर बस, आणि हे घेते सुरी. तुला ते बकर सोडणार. बळीवंत जर देवानं मारलेलं बिनकामाची म्हणजे कारण नसताना मारलेलं कर्म जर देवाला भोगायला येत असेल, म्हणून तो कुमार आहे बळीवंत पुढे देवाला सुद्धा पतित होऊन ते भोग भोगावे लागले. आता ही झाली वाईट कर्म. थोडीशी चांगली सांगतो आणि जय विठ्ठल घेऊया. दोन्ही भजने एकदमच घेऊया. शेवट चाली म्हणतात तेवढी म्हणून मगाशी म्हटलं जरा द्या. ते तिकडे चंदगडकडे बरं आहे. मधी एक, सुरुवात एक, शेवट एक. 100 गावची आली तरी ते आमच्याकडे चालत नाही, ना तर मग आम्ही कशाला आलता असं होतंय. 2 मिनिटात सांगतो. तिकडे फार चिंतनाला महत्व दिलं जातं महाराज. आता रात्री बेळगावला होतो मी. इतकी गाणारी वाजवणारी इतक्या सुंदर चाली झाल्या, सुरेख चाली झाल्या, पण मधली एकच, पहिली एकच, शेवटची एकच. तसं काही इकडं होणार नाही. मी करा म्हणत नाही. आता फक्त चांगल्या कर्माची फळं सांगतो. चांगल्या कर्माची फळं सांगताना चांगलं केलं तरी चांगलं होतं. मी आता ही निगेटिव्ह सांगितली, पॉझिटिव्ह सांगतो. नामदेवरायांनी सांगितलं भूमिदाने भूपाळू, सुवर्णदाने कांती शीतळू, चंदनदाने सदा शीतळू भूषी प्राणी. असं ज्यानं या जन्मात भूमिदान दिली. काय दिलंय? भूमिदान म्हणजे भाऊबंधाला ह्याला नव्हा, शाळेला ज्यानं भूमिदान दिली, मंदिराला ज्यानं भूमिदान दिली, सत्कार्याकरता ज्यानं भूमिदान दिली, आश्रमाकरता भूमिदान दिली, संतांकरता मठ बांधण्याकरता भूमिदान दिलं, त्याला या जन्मात पुढच्या जन्मात राजा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आता राजे गेलं म्हणशीला, आता सुद्धा राजा आहेत. गावचा सरपंच म्हणजे कोण? गावचा राजा. आमदार म्हणजे तालुक्याचा राजा. खासदार म्हणजे जिल्ह्याचा राजा. मंत्री म्हणजे राज्याचा राजा. आणि पंतप्रधान म्हणजे देशाचा राजा. आता सांगतो, तीच का झाल्यात? आता जी झाल्यात तीच का? त्याची कारण मी मांसा देतो. आता काही लोक म्हणतात ते बेंडल होतं म्हणून सरपंच झाले. दुसरे म्हणते त्यानं प्रचार नेटका केलता म्हणून निवडून आलं. तिसरं म्हणतंय प्रचारला कोण विचारतंय,
त्याने काय वाटलं तर पैसे वाटलं तर. ही सगळी कारण शास्त्र अमान्य करते. त्याने काय केलं तर मागच्या जन्मात भूमिदान. एक एक सांगतो. सगळी उभा राहिलेली बेडकीच असतात काय कसली असतात? बरं सगळी उभा राहिलेली प्रचार करतात का नाही? करतात. घ्याय नाहीसा सगळ्यांचा. आता कोण बोलणार? ह्या पार्टीचं बी घ्यायचं, त्या पार्टीचं बी घ्यायचं, त्या पार्टी काय घ्यायचं त्यांचं आणि मत द्यायचं त्याला. ते इतकं पुण्य जबरदस्त असतं की ते त्यालाच द्यायला लावतं, तेच निवडून येतं. ते बेरक बिरक काय नाही. सांगू का, चायवाल्याचा मुलगा कोण होतो? चायवाल्याचा त्याला काय राजकीय भूमिका आहे? ते काय बेरक आहे का? नाही. सगळं विरोधी पक्ष एकत्र झालं तरी पट्ट्या पडाय नाही. कशाचं कारण आहे? भूमिदानी होसी गोपाळू. हे भूमिदान केलेलं पुण्य आहे, त्याला कोणही वाकडं करू शकत नाही. बेरक म्हणाल तर मग आमच्या गावातला एक सरपंच सांगतो, इथं नाही म्हणून बोलतो. आमच्या गावातलं एक सरपंच असं झालं, आरक्षण पडलं आणि लोकांनी उभा केलं. कायम बंडीवरच असायचं. सरपंच झाल्यावर त्याने शर्ट शिवला. कशावर असत होतं ते? बंडी कळते ना ती, इकडे 2 किस्से तिकडे 2 किस्से, इकडे 1 किस्सा. ती बंडी बैरेवाडी मागाची. त्याने सरपंच झालं. आता ऐका, निवडून आलं ते सगळं पॅनेल आलं आणि गावभर सांगाल पट्ट्याचं पॅनेल आलं. बाजारात गेलं, बायका विचारायला लागल्या नवीन सरपंचाला, नमस्कार नमस्कार सरपंच. तिथे ह्याने पुराण सुरू केलं. मागच्या कोणी विकास कराय नाही म्हणला, आता मी गावाचा काय करणार? विकास ना, विकास म्हटलं तर धन्यच. विकास करणार म्हणाल तर त्यातली एक अक्का म्हणाली, विकास बोंबलून दे, गावात लाईट नाही त्याचं बघ म्हणाली. त्यासाठी चालू म्हणला पोलीस स्टेशनला जायला. याचा बेंडल आहे काय सांगा? लाईट आणि पोलीस स्टेशनचा काय संबंध आहे हे त्याला माहित नाही. ते झाले सरपंच. त्यातले अक्का म्हणलं पोलीस स्टेशन जाऊन काय करायचं? मग कुठे तक्रार द्यायची? ते MSCB ला जायला लागते म्हणाले. ते कुठं ऑफिस आहे? हे तिथे गेले, मी आमच्या फलाण्या गावचा सरपंच आहे, लाईट तेवढी बघा. ते म्हणले सरपंच तोंडात बोलू चाले नाही, तिथे लिहायला लागतंय. त्याला म्हणलं तूच लिहू, मी सही करतो. आता योग्यच आहे का त्याच्याकडं? पैसे वाटलेत का? प्रचार केलाय का? एवढ्यावर थांबाने अजून सांगितलं तर मी हातातच घराकडे झालं. तिथं तक्रार देऊन आलं, गावात आलं, गावात ग्रामसेवक आला आणि त्याचं नशीब बघा, ते यायला आणि गावाला आमची वॉटर सप्लाय स्कीम मंजूर झाली. आणि त्यांनी फटक सरपंच म्हणला, नमस्कार, तुमचा पायगुण असा की आमच्या गावाला वॉटर सप्लाय स्कीम मंजूर झाली. ते म्हणलं वॉटर मीटर बोंबले जाऊन दे, पाण्याचं बघ. आता ह्याच काय बळकट आहे सांगा? भूमिदाने होसी गोपाळ. ते पुण्य असं काम करतंय की ते तुम्हाला पद दिल्याशिवाय, तुम्हाला जे आता सुख उभं येते ना, सांगतोय का बरं? अन्नदानी दृढायुष्य, त्याचं आयुष्य पक्क ठरतं बरं. अन्नदान जर दिला आता, आणि ते बी सत्यात. हो, अन्नदानाचे 3 ठिकाणचं अन्नदान तुमच्या पुण्यात जमा होतं. कुठलं कुठलं? देवा करता, संतान करता, देवा करता, संतान करता आणि पितरां करता. आई वडिला करता केलेलं अन्नदान, संतान करता केलेलं अन्नदान आणि देवा करता म्हणजे देवाच्या सप्त्यात केलेलं. आजचे जे अन्नदाते आहेत ना, त्यांच्या पुढच्या जन्मात त्यांचं आयुष्य कोण देव सुद्धा नव्हे, काळ सुद्धा वाकड. दृढ म्हणजे कसं? निरोगी आयुष्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण काय काय लोक म्हणतात, तुमच्या सप्त्यात किती माणसं होती? माझ्या लग्नात यायचा होतास.
लेकाच्या लग्नात एवढं अन्नदान केले की पत्रावळीवर पदार्थ मावत नव्हते. एकान डबल पत्रावळ्या घेतल्या. लग्नातलं अन्नदान तुमच्या आयुष्यात जमा होत नाही. ते कुणाच्या प्रित्यर्थ घडलंय? नवरा नवरीचा. त्यांचा संसार सुखाचा करता येईल. तुला खोटा बी नाही त्यातला. ते कुणाचा संसार सुखाचा करतोय? ज्यांच्या प्रित्यर्थ. स्वागत समारंभ ह्याच्या प्रित्यर्थ आहे, देवाच्या प्रित्यर्थ आहे, संतांच्या प्रित्यर्थ आहे. उगाच कांद खाऊन सफरचंद खाल्या याचा आव आणू नकोसा. अन्नदान आहे. कुठलं अन्नदान? काय म्हणतात, आम्ही वाढदिवसाची पार्टी. वाढदिवस आमच्यात जमाच नाही. हिंदू संस्कृतीमध्ये वाढदिवस नाही. पार्टीचं अन्नदान हिंदू संस्कृतीमध्ये मान्य नाही. वाढदिवसाची पार्टी मान्य नाही. वाढदिवस हिंदू संस्कृतीत नाही. हॅपी बर्थडे आमच्यात आहे काय तिकंड आला? दुसऱ्याचं मड घेऊन रडायची आम्हाला सवय लागली. वाढदिवसाचं दान केलं, अमुक केलं. लक्षात घ्या बाबा, इथं ज्यांनी दान केले ना अन्नदानात, ते दृढतेचं दान इतकं दान आहे, त्याला दृढ आयुष्य मिळाल्याशिवाय. आणि अन्नाबरोबर पाणी दान होतंय. उदकदाने सदा सुखी. आज त्यांनी फिल्टरचं पाणी आणून पाजलंय सगळ्या संतांना. देवाला नैवेद्य ठेवलाय. तो सदा सुखी राहिल्याशिवाय त्याच कोण भाऊबंधाने टाचा घासू दे, नाहीतर काय वाटेल ते करू दे, त्याचं पुण्य इतकं बळकट होतं की त्याला इथून कोणी हरवू शकत नाही. दादा, उदकदाणी सदा सुखी. वस्त्रदाणी, कांती मिळते तुम्हाला सुंदर. आता जी गोरी आहेत ना, गोरी पान फुलासारखी छान, त्यांनी पाठीमागच्या जन्मात वस्त्र आणि सोनं दान केले. सुवर्णदाणी, कांती, नित्तळ गोरी. ती नुसतीच गोरी नसतात. कुठं बी गेली तर त्याला बायको कसली मिळणार? गोरीच. पोरं कसले होणार? ते खानदानच गोर होते. मग बाकीच्यानी म्हणायचं नाही ते तेवढं गोर, आमच्यावर डांबार का? एवढा डांबराचा डबा बी आहे तिकडं, आमच्यावर का? कारण आम्ही ह्यातलं काय करायलाच नाही. लोकांचा हानीचा चालाव कुठलं होईल का तुझं? खरंय खोट आहे? वारीला जाताना तरी हाणू नका रे. तुमच्या वारीला जाताना देत जावा. घरातलं एक्स्ट्रा काढा. आपल्याला खाऊन उरलेलं निदान नाही जमलं तर एखाद्या तरी दिंडीला पंगत घाला. एका दिंडीनं दुसऱ्या दिंडीला पंगत घाला, पण दुसऱ्याच्या खात बसू नका दादा. आता झालं बरं, वेळ झालाय. तुमचं जे पुण्य आहे तेही तुम्हाला सोडत नाही, आणि तुमचं पाप आहे तेही तुम्हाला सोडत नाही. मग चांगली कर्म करायची का वाईट कर्म करायचे हे तुमची तुम्ही ठरवा. पुष्कळ कर्माबद्दल चिंतन करतायत. आता वेळ आपल्याकडे. चांगल्या कर्माची सांगितलं. अन्नदान द्यायचं झालं तर 3 ठिकाणीच द्या, भरपूर द्या. नाहीतर लोक म्हणतात आम्ही माहिती बी लई वाढलं. तर माहित दान हे तमोगुणी आहे. ते कुळाचा नाश केल्याशिवाय
करणाऱ्याशनी करा, माझं काय म्हणणं नाही, पण कळो येईल माहित देतो दान ते तामसदान आहे, आणि तामसदान नेहमी दुःखाला कारणीभूत झाल्याशिवाय राहत नाही. सात्विक दान पाहिजे. अन्नदान करताना सुद्धा एक शास्त्र असं सांगते, हे 3 झाली आणि 4था ऑप्शन दिलाय, भुकेल्या. कोणाला द्यावं? खाऊन आलेल्या बुवाला न, भुकेल्याला द्यावं. मग ते तुमच्या पुण्यात भुकेल्याला दिलेलं अन्न ते सुद्धा तुमच्या पुढच्या जन्मात तुम्हाला राजा केल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर भोजराजाची कथा मी वारंवार तुम्हाला सांगितलेली आहे. भोजराजानं पाठीमागच्या जन्मात अर्धी भाकरी भुकेलेला दिली. त्या अर्ध्या भाकरीच्या पुण्यावर तो भोज नगरीचा कोण झाला? अजून सांगू, सुदाम्यानं देवाला मुठभरच दान केलं. कुणाला? देवाला. आपण 15 दिवस त्याच्या नगरीपासून, सुदाम नगरीपासून द्वारकेपर्यंत येईपर्यंत भूक लागली होती, पण देवासाठी घेतलेलं मूठभर पोहे उघडून खाल्ला नाही. कुणाच्या नावाने घेतलं तर ते देवाच्या. मला भूक लागली आहे, देवाला काय कमी आहे म्हणून आमच्यासारख्याने भुकलं असतं. परिणाम काय झाला? त्या मूठभर पोह्याला कशाची राजा केला ना? नगरी सोन्याची दिली, पण त्या नगरीचा राजा काय दुसरा झाला? कशात किती दिल तर मूठभर. म्हणून इथं द्या, हो उगाच प्लास्टिकच्या पिशवीत आणू नका. अन्नदान कमी दिलं की अल्पायुष्य होतो पुढं माणूस. तुम्ही जेवढं अन्नदान केलंय तेवढंच तुम्हाला आयुष्य आहे, तेवढंच ते पुढच्या जन्मात पुरतंय. म्हणून काही काही उपजल्यावर मरतात. मागच्या जन्मात त्यानं दानच द्यायला नाही. आईचं दूध तेवढं पिणी मर, बाकीचा तुला आयुष्य नाही. काही काही लग्नाला जाताना मरतात, लग्नाला येताना मरतात. अन्नदानाचं पुण्य संपलं की मृत्यू निश्चित आहे. म्हणून आता भरभरून दान द्या. या 3 ठिकाणी द्या. आई वडिलांच्या प्रित्यर्थ, ज्यांच्या आताई वडील आहेत त्यांच्या प्रित्यर्थ द्या. गेले त्यांच्या प्रीतीत श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना त्यांच्याकरता अन्नदान करता. ते अन्नदान तुम्हाला दृढ आयुष्य दिल्याशिवाय राहत नाही. आणि आता द्यायचं ते माहीत, वट्टच देऊ नका. आता आमच्या नावानं आमचं पाहुणं असं घासत्यात नुसतं, हाय खरं देत नाही. आमच्या मामद्याला एके देतो. तू म्हणतोस तिथं द्यायला आम्हाला टाइम, आणि देणारही नाही. आणि हे कळून सुद्धा जर आम्ही मूर्खासारखं वागलो तर मग पुढच्या जन्मात त्याच्या शिक्षा भोगाव्या लागतील. दिलेले हातपाय ऐका. आता 2 मिनिटं सांगतो, 12 वाजल्यावर आम्ही पायवारीला एका झाडाखाली जेवायला बसलो होतो. पायवारीला दुपारच्या उन्हाच्या 11च्या टायमाला पायाखाली. तिथनं एक गाडी घेऊन आलं आणि आम्हाला बघून गाडी थांबवली. 2 नवरा बायकोच कारमध्ये होते. खाली उतरली, आमच्यातलंच पाणी प्यायली आणि आमचीच टीका सुरू केली. ती बायको म्हणते, काय म्हणून ही उन्हातनं बोंबलत जायत असत. काय म्हणाले ते? काय म्हणून हे उन्हातनं. माप आता सरकारनं सोय केली, फुकट इष्ट्या केल्या, तर नवरा त्याच्यापेक्षा शाना निघाला. त्यांच्याजवळ उतारायला पैसे नसतील. मी गप्प बसलो. आता म्हटलं हे गाडीतनं आलंय, पुढच्या वेळी ह्याला गाड्यावर बसवणार आणि ती गाडा वाढणार. पंढरपुरात गाडा असतोय ना, ते कशावर बसलेलं असतंय? गाड्यावर. आणि ती म्हणते 1 2. दिलेल्या पायाचा जर देवा करता वापर नाही केला तर ते काढून घेतले. शास्त्राचा असा नियम आहे, निदान घरापासून देवळापर्यंत तरी रोज चालत आलं मग देव क्षमा करतो. पुढचा जन्म मनुष्याचा आहे. पुढचा जन्म कशाचा आहे?
हात हातच राहतात. दिलेले हात आणि पाय देवाकरता जर वापरलं, घरातून 100 पावलं जरी चलत आला आणि तुम्ही देवाला नमस्कार केला ना, हात पाय शाबूत, पुढचा जन्म माणसाचा आहे, लिहून घ्या. पुढचा जन्म तोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही, म्हणून आज जे देवाला मंदिर बांधून दिलेत ना, मंदिर बांधून, त्यांना भुवन पालखी आहे. पालखी म्हणजे हेलिकॉप्टर, पालखी मर्सिडीज बेंज ही पालखीच आहे, हेलिकॉप्टर. आम्ही बघायचं पालखीत जायला. आता त्यांची योग्यता आहे का पाया पडायची आणि हार घालायची? पण त्यांना काय करावं लागतं? सुपरिमळू हार घालावा लागतो. कोणाला? मंत्र्यांना. ते पालखीतनं हिंडतात, कारण त्यांनी देवावर सावली केली आहे. देव त्यांच्यावरची सावली तुम्ही बोंबलला तरी काढून घेत. किती हरामी वागला तरी त्याची पालखी निघत नाही. कळतंय ना? बघायचंच नुसतं. गेलं का त्याचा एक मंत्री झाला तर गाव सगळं साफ करायला लागतंय का नाही? सुपरिमळ उपचार, त्याला सुगंधित फुलाचा हार घालावा लागतो. कुठं तरी आम्ही माग घातले म्हणून आमची बी पूजा गा. सुपरिमळ उपचार केव्हा मिळतात? जो देवाकरता आयुष्य वेचतो ना, त्याला देव सोडत नाही. माझ्यावर त्यानं सावली केली, त्याच्या पुढच्या जन्मात त्याच्यावर सावली धरल्याशिवाय राहणार नाही. आता सप्ताह मोडलाय, बुकलील पुढच्या जन्मात. माझ्याकडे कारभार नाही म्हणून सप्ताह मोडला, अशा भानगडीत पडू नका. शिक्षा फार मोठी आहे. आता बोलतोच, तुम्हाला वेळ नाही. वाजलेत 12, जातो. कारण 11 दिवसाचा सप्ताह आहे. संयोजकांना त्रास होतो, मलाही कळतं. तुम्ही सगळ्यांनी अगदी शांतपणानं ऐकून घेतलात, हेच माझं नशीब. कारण बहुश्रुत आहे, सगळ्यांची तुम्ही मोजून बसलेले आहात. त्यामुळे मी आता इथे थांबतो. चांगल्या कर्माची पळस. आता त्यांचं कर्म चांगलं आहे का? हे काय मंत्र्याचं आहे का? पण त्यांच्यावर काय आता? भुवन पालकी जाईल तिकडे त्यांचा सत्कार. साहेब आल्या, दार स्वच्छ करा, रांगोळ्या काढा, साहेबांना हार घाला. तो बी बारका नाही, मोठा ना. कशाचा परिणाम आहे दादा? ती सप्त्यात. आणि आता तरी काय कमी ती मंदिराला दान द्यायला? सगळी मंदिराचे हॉल कोणी बांधले आता? बोला. मग पुढच्या जन्मात पालखी मिळेल का? ह्याच्यापेक्षा मोठी मिळेल. जेवढं पापात्मक कर्म आहे त्याच्या दुप्पट त्यांचं पुण्यात्मक कर्म पण घडतं. आणि जोपर्यंत पुण्यात्मक कर्म घडत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. पापाचरण करू नका. गावच्या कुचक्या यादीत आपलं नाव असलं तर काढून टाका. चांगल्याच्या यादीत या. तुमचं कल्याण झाल्याशिवाय